Hello everyone, I'm Akshay Gunja. Today we are going to implement a method for insert a node at last in single linked list using Java programming. That means आज आपण insert at last method implement करू using Java. Okay, that means single linked list मध्ये एक नोड किंवा एक डेटा तुम्ही लास्टला कसं इन्सर्ट करणार. ओके, त्यासाठी तुम्हाला मेथड राईट करायचं. मेथड मीन्स फंक्शन. ओके, मेथड अँड फंक्शन एम सेम. दॅट मीन्स तुम्हाला इन्सर्ट ऍट लास्ट एक मेथड राईट करायचा. क्लिअर. बट इन्सर्ट ऍट लास्ट या मेथड मध्ये ज्यावेळेस तुम्ही या मेथडला कॉल करणार आहे त्यावेळेस हा मेथड किती पॅरामीटर घेईल. जसं आपण इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये बघितलं होतं बा, त्यामध्ये एक नोड होता आणि एक हेड होता. क्लिअर. मग त्यासोबत तुम्हाला एक इंटिजर टाईपचा डेटा होता. कारण की तुमच्या डेटा हा इंटिजर टाईपचा आहे. क्लिअर. डेटा हा इंटिजर टाईपचा आणि हेड हा नोड टाईपचा. हे कशावरून डिसाइड केलं तुम्ही. तुमच्याकडे नोड टाईपचा एक क्लास आहे, बरोबर की नाही. नोड एक क्लास आहे, त्याच्यामध्ये एक नेक्स्ट नावाचं एक नोड टाईपचे व्हेरिएबल आहे, प्लस त्यासोबत तुम्हाला इंटिजर टाईपचा डेटा आहे. क्लिअर. मग हा मेथड काय रिटर्न करणार आहे. हा मेथड रिटर्न करतो नोड टाईपची व्हॅल्यू. हे मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये इन डिटेल मध्ये शिकवलंय. रिटर्न टाईप काय असतो. ओके, व्हॅल्यू कशी रिटर्न करायची. ओके, नोड टाईपची व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू रिटर्न होणार. नल होईल किंवा त्या क्लासचा ऑब्जेक्टचा ऍड्रेस. ओके, दॅट मीन्स तुम्हाला इथून रिटर्न ऍड्रेस किंवा नल करावाच लागणार. त्या क्लासचा ऍड्रेस किंवा सपोज हेड कोणत्या टाईपचा आहे. हेड हा नोड टाईपचा आहे. तुम्ही रिटर्न टाईप हेड म्हणजे रिटर्न हेड करू शकता, नाहीतर इथं नल देऊ शकता. ओके, म्हणजे या व्हेरिएबल मध्ये नोड टाईपचा एखादा व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये नल किंवा त्या क्लासच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस. क्लिअर. मग तुम्हाला ती व्हॅल्यू इथून रिटर्न करणं कंपल्सरी. क्लिअर. कंपल्सरी तुम्हाला इथून ती व्हॅल्यू रिटर्न करायची. आणि व्हॅल्यू कशी रिटर्न करते हे मी तुम्हाला अगोदरच्या 2 ते 3 लेक्चर मध्ये सगळं इन डिटेल मध्ये शिकवलंय. बट आजच्या क्लासमध्ये आपण इन्सर्ट ऍट लास्ट मेथड कसं इम्प्लिमेंट करणार. दॅट मीन्स एखाद्या लिस्ट मध्ये सिंगल लिंक लिस्ट मध्ये एक इन्सर्ट ऍट लास्ट फंक्शन केल्यानंतर तुमची व्हॅल्यू तुमचा एलिमेंट किंवा नोड हा लास्टला इन्सर्ट झाला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करणार हे बघा. त्यासाठी तुम्ही फर्स्ट लिहायचे करणार. आपण इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये सगळं शिकलोय. ओके, इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये काय शिकलो आपण. ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट ऍट फर्स्ट ला कॉल करत होते तसंच इन्सर्ट ऍट लास्ट ला कॉल करणार. आणि ज्यावेळेस फंक्शन कॉल केल्यानंतर इमिडिएटली काय होतं, ऑब्जेक्ट क्रिएट होईल. त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल. या लाईननी काय होते हे मी तुम्हाला सांगितलंय. या लाईननी एक ऑब्जेक्ट किंवा मेमरी मिळते. असा एक नोड क्रिएट होतो. क्लिअर. एक नोड क्रिएट होईल आणि नोड क्रिएट केल्यानंतर म्हणजे याचा मिनिंग काय झालं, तुम्ही इथं एक कन्स्ट्रक्टरला कॉल केलाय. ओके, आणि त्या कन्स्ट्रक्टर मध्ये एक पॅरामीटर असताना कन्स्ट्रक्टर कॉल केला. म्हणजे याचा मिनिंग काय, तुम्ही जो डेटा पास केला तो डेटा तुम्ही या नोड मध्ये टाकून दिला. हे अगोदर सगळं डिस्कस झालंय आपलं. फक्त आज मेथड म्हणजे इन्सर्ट ऍट लास्ट मेथड इम्प्लिमेंट कसं करायचं हे सांगतो मी तुम्हाला. मग हा नोड क्रिएट झाला. ओके, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, एक व्हेरिएबल घ्या. ओके, व्हेरिएबल टेम्प नावाचा व्हेरिएबल घ्या. हे बघा, नोड क्रिएशन ही सिंपल प्रोसेस इन्सर्ट ऍट फर्स्ट, इन्सर्ट ऍट लास्ट किंवा इन्सर्ट ऍट इंडेक्स किंवा एक पर्टिक्युलर पोझिशनवर नोड जर इन्सर्ट करायचा असेल, ही लाईन तर सगळ्यांसाठी सेम आहे. बट याच्यानंतर तुमचा नोड जो क्रिएट होईल तो नोड फक्त फर्स्टला इन्सर्ट करायचं, लास्टला इन्सर्ट करायचं किंवा एखाद्या मिडल एखाद्या इंडेक्सवर इन्सर्ट करायचं आहे. क्लिअर. मग फर्स्टली तुम्ही इथं चेक करा, हेड इक्वल टू नल आहे का. हेड इक्वल टू नल आहे का चेक करा. जर हेड इक्वल टू नल असेल तर तुम्ही काय करणार, सिंपल इथून रिटर्न करून देणार टेम्प. का बरं, तुमच्या लिस्ट मध्ये अगोदर सांगितलं मी, तुमच्या लिस्ट मध्ये तुमची लिस्ट बनलेलीच नसेल. ओके, ही लिस्ट नाहीये. क्लिअर. सपोज ही लिस्ट नाही, मी अगोदर सांगितलं ही लिस्ट बनलीच नाही. मग याचा मिनिंग काय झाला, तुमचा हेड कोणाला पॉइंट करल, हेड कोणालाच कोणत्याच इंडेक्सला पॉइंट करणार नाही ना. हेड मीन्स काय, इथं हेड येणार आहे तुमचा. क्लिअर. ज्यावेळेस या फंक्शनला कॉल केला जाईल मेन मेथड मधून त्यावेळेस इथं हेड काय येईल, नल येईल. का बरं, कारण की हे बघा
लिस्ट क्रिएट असेल आणि लिस्ट क्रिएट असेल तर त्या लिस्टच्या पहिल्या इंडेक्सला कोण पॉइंट करतो? हेड पॉइंट करतो नेहमी. ओके, हेड कुठं असतो? नेहमी तुमच्या लिस्टच्या हेडलाच, म्हणजे हेड हा व्हेरिएबल कोणला पॉइंट करेल? तुमच्या लिस्टच्या पहिल्या नोडला. बट तुमची लिस्ट क्रिएट नाही ना, लिस्ट तुमची बनलेलीच नाही. मग मी काय सांगितलं तुम्हाला, लिस्ट ज्यावेळेस बनत नाही त्यावेळेस हेड कोणला पॉइंट करेल का? नाही. हेड कुठं असेल? हेड हा नल असेल, म्हणजे हेड मध्ये कोणाचा ऍड्रेस असेल? नल. ओके, मीन्स हेड मध्ये नल असेल. मग याचं मिनिंग काय झाला? तुम्हाला इथं पहिल्यांदा ज्यावेळेस इन्सर्ट ऍट लास्टला कॉल केला जाईल त्यावेळेस हेड जर पाठवला, कारण की इथं हेड पार्ट म्हणजे एक नोड टाईपचा ऍड्रेस किंवा नल, म्हणजे पहिलं पॅरामीटर तो नोड टाईपची व्हॅल्यू दिला आणि दुसरा पॅरामीटर जो तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा. या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सर्व शिकवलंय. ओके, बट आता आजचा पॉइंट काय आहे? इन्सर्ट ऍट लास्ट कसं करायचं. बट आता लिस्ट मध्ये काही बनलेलंच नाही, मग तुमचा एक नोड क्रिएट होईल. हे बघा, हा फंक्शन ज्यावेळेस कॉल होईल त्यावेळेस तुमचा ही लाईन तर चालेल, या लाईनने काय होणार आहे? या लाईननी एक ऑब्जेक्ट बनतो, हे तुम्हाला मी सांगितलंय. एक ऑब्जेक्ट बनणार आहे. क्लिअर? ऑब्जेक्ट मध्ये काय स्टोअर करणार तुम्ही? ऑब्जेक्ट मध्ये सपोज मी याला काय करतो, याला इथं घेतो. ओके, तुमचं एक ऑब्जेक्ट बनल आणि या ऑब्जेक्ट मध्ये काय असतो हे तुम्हाला मी सांगितलं, डेटा असतो आणि देन तुमचा नेक्स्ट असतो. नेक्स्ट नेहमी नल असतो, स्टार्टिंगला नेक्स्ट नेहमी नल असेल. क्लिअर? आणि डेटा काय? डेटा आहे बघा, कन्स्ट्रक्टर थ्रो तुम्ही इथून डेटा सपोज युजरने केला 80, म्हणजे याचा मिनिंग काय झाला? तुम्ही कन्स्ट्रक्टर थ्रो ते ऑब्जेक्ट मध्ये इथे 80 टाकून दिला. ओके, तुम्ही मॅन्युअली पण हे बघा, याला काहीतरी ऍड्रेस असेल सपोज 6006. क्लिअर? याला काहीतरी ऍड्रेस आहे या ऑब्जेक्टला, मग 6006 हा ऍड्रेस म्हणजे या ऍड्रेसला कोणीतरी पॉइंट केलं पाहिजे. ओके, मग त्यासाठी तुम्ही काय करता? टेम्प नावाचं व्हेरिएबल घेतलं, म्हणजे हा ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट होईल, ही लाईन ज्यावेळेस चालेल, ही लाईन रिटर्न काय करेल? तो ब्लॉक जो बनला त्याचा ऍड्रेस येईल ना. मग टेम्प हा कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे? टेम्प हा नोड टाईपचं व्हेरिएबल आहे. म्हणजे नोड टाईपच्या व्हेरिएबल मध्ये, म्हणजे त्या क्लासच्या व्हेरिएबल मध्ये, त्या क्लासच्या टाईपच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, जसं इंटिजर टाईपचं व्हेरिएबल असतो तसं त्या क्लास टाईपचा एक व्हेरिएबल आहे. क्लिअर? मग त्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही तो ऍड्रेस घेतला, मग टेम्प कोणला पॉइंट करतो? टेम्प सिंपल आहे बघा, याच ब्लॉकला पॉइंट करणार. टेम्प मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे? टेम्प मध्ये 6006 आहे. क्लिअर? 6006 आहे. म्हणजे टेम्प कोणला पॉइंट करतो? टेम्प यालाच पॉइंट करतो. क्लिअर? म्हणजे टेम्प याला पॉइंट करतो. म्हणजे टेम्प डॉट तुम्ही बघा त्याच्यामध्ये डेटा टाकायचं ना, टेम्प डॉट डेटा इज इक्वल टू डेटा पण असं पण टाकू शकता. बट मी काय सांगितलं, एक लाईन एक्स्ट्रा लिहिण्यापेक्षा तुम्ही कन्स्ट्रक्टर मध्ये पास करा. काल याच्या मागच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू कशी पास करायची हे सांगितलं. ओके, मग हेड मध्ये काय आहे? हेड मध्ये हेड इक्वल टू नल आहे. क्लिअर? म्हणजे हेड मध्ये सध्या नल आहे. कंडिशन ट्रू झाली, मग इथून रिटर्न होणार आहे, इथून रिटर्न होईल टेम्प. म्हणजे इथून रिटर्न काय झाला? नवीन, हे बघा, नवीन ब्लॉक जो क्रिएट झाला होता त्याचा ऍड्रेस रिटर्न झाला 6006. म्हणजे टेम्प मध्ये 6006 होता ना, कारण की तुमची लिस्ट बनलीच नाही. लिस्ट बनली नाही त्यामुळे पहिलाच इंडेक्स आहे तो लास्टलाच इन्सर्ट होईल. म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये काही नसेल तरी तो पहिल्याच इंडेक्सला इन्सर्ट होईल, कारण इन्सर्ट ऍट लास्ट किंवा इन्सर्ट ऍट फर्स्ट या कंडिशन मध्ये पहिल्या इंडेक्स मध्ये इन्सर्ट ऍट फर्स्ट आणि इन्सर्ट ऍट लास्ट अशा कंडिशन मध्ये. बट तुमची लिस्ट बनलेली असेल तर त्या लिस्टच्या लास्टला इन्सर्ट होईल. बट लिस्ट अजून बनलीच नाही ना, मग तुमचा हा नोड कुठं होईल? स्टार्टिंगलाच. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? ज्यावेळेस हा फंक्शन कॉल होईल आणि त्या मेन फंक्शन मधून रिटर्न मध्ये तो हेडचा व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? मी तुम्हाला हे सांगितलं होतं बा, मेन मेथड असेल पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. हे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन काय? मेन फंक्शन आहे. ओके, जसं सी लँग्वेज मध्ये तुमचा मेन फंक्शन असतो. ओके, मग याचा मिनिंग काय झाला? तुम्ही ज्यावेळेस हे बघा इथं हेडची व्हॅल्यू नोड टाईपचं एक व्हेरिएबल हेड असेल. ओके, इथं काय असेल? नल. स्टार्टिंगला त्याची व्हॅल्यू नलच असणार. क्लिअर? स्टार्टिंगला त्याची व्हॅल्यू नल असते. क्लिअर? मग इथून या मेथड मध्ये बघा याला स्टॅटिक करा. याला स्टॅटिक काय करायचं? तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा क्लासने तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नाही. ओके, ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली पण कॉल करू शकता. क्लिअर? हे मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं. ओके, याला थोडं बारीक करू आपण. ओके, म्हणजे फॉन्ट कमी करू याचा 68. ओके, ठीक आहे. बघा मी याला काय करून दिला? स्टॅटिक करून दिला. याचा मिनिंग काय झाला?
स्टॅटिक केल्यानंतर या मेथडला तुम्ही डायरेक्टली, जर तुमचा मेन मेथड तुमच्या क्लासमध्ये असेल, मी तुम्हाला सांगितलं का, मग इथं तुम्ही त्याला डायरेक्टली कॉल करणार इन्सर्ट ऍट, काय करणार, इन्सर्ट ऍट फर्स्ट करा. एक मिनिट हा, थोडं फॉन्ट वाढवू आपण. आता इकडं हे बघा, मग मी काय सांगितलं, इन्सर्ट ऍट लास्ट ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार आहे, इन्सर्ट ऍट लास्ट म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इन्सर्ट ऍट लास्ट ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार, मग याच्यामध्ये काय पास करणार, हेड पास करणार, आणि बरोबर तुम्हाला जी व्हॅल्यू एंटर करायची 80 पास करा. बघा, दुसरा व्हेरिएबल इंटिजर आहे, युजरला जी व्हॅल्यू एंटर करायची ती व्हॅल्यू तो एंटर करेल. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही इथून फंक्शनला कॉल केला, बरोबर की नाही, या फंक्शनला तुम्ही इथून कॉल केला म्हणजे हा फंक्शन कॉल होईल पा, म्हणजे हा फंक्शन कॉल झाला म्हणजे हा वरचा कोड चालेल, बरोबर की नाही. मग वरचा कोड चालेल म्हणजे काय झाला, इथं हेड येताना काय आला, हेड नल आला ना, कारण की हेड मध्ये स्टार्टिंगला नलच असेल, आणि व्हॅल्यू काय आली 80, बरोबर नाही. व्हॅल्यू त्याच्या कन्स्ट्रक्टर थ्रू, बघा हा डेटा कन्स्ट्रक्टर थ्रू जाणार आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये, या ऑब्जेक्ट मध्ये कन्स्ट्रक्टर थ्रू तो जाणार आहे. बट हेड मध्ये काय आला, नल, म्हणजे हेड इक्वल टू नल आहे का, इफ कंडिशन ट्रू आहे. मग कंडिशन ट्रू झाल्यानंतर काय होतं बरं, मेन फंक्शन मध्ये हा फंक्शन चालला आणि रिटर्न काय होतो, 6006 म्हणजे पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस रिटर्न होतो. मी पहिल्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं. मग इथं काय होतं बरं, इथं तुम्ही त्या हेडचा डेटा घेऊ शकता, क्लिअर, तुम्ही त्या हेडचा डेटा घेऊ शकता, सिंपल. ओके, म्हणजे आता हेड कोणला पॉइंट करतो बरं, हे बघा हा मेथड रिटर्न मध्ये काहीतरी देणार की नाही. हे बघा, हा मेथडला कॉल केला तुम्ही, हा मेथड रिटर्न मध्ये काय देतो, रिटर्न मध्ये टेम्प रिटर्न केला ना त्यांनी, म्हणजे टेम्प नोट टाईपची व्हॅल्यू म्हणजे 6006 रिटर्न केलं, म्हणजे हेड मध्ये काय घेतलं तुम्ही, 6006, म्हणजे हेड मध्ये काय 6006 आहे, कारण की या मेथडने रिटर्न केलं. म्हणजे याचं मिनिंग काय झाला, आता हेड मध्ये नल नाही, हे मी तुम्हाला सांगितलं, हेड मध्ये नल नसणार आहे. हेड मध्ये आता काय असणार आहे, हेड मध्ये 6006 असेल, म्हणजे हेड पण यालाच पॉइंट करल, क्लिअर. म्हणजे म्हणायचं उद्देश काय आहे की हेड नेहमी पहिल्या ब्लॉकला पॉइंट करतो, बट इन्सर्ट ऍट फर्स्ट करणार. आता सपोज समजून घ्या, तुमची लिस्ट ऑलरेडी क्रिएट आहे, ओके, तुमची लिस्ट ऑलरेडी क्रिएट आहे, सपोज अशी, एक मिनिट, तुमची लिस्ट अशी ऑलरेडी क्रिएट आहे, क्लिअर. म्हणजे लिस्ट जर क्रिएट असेल तर तुम्ही मेन मेथड मधून, आता हे बघा, मेन मेथड मधून काय पास करणार, हे बघा, ज्यावेळेस या मेथडला कॉल करणार त्यावेळेस हे बघा, हेड इथं असणार आहे, तुमचा हेड इथं असतो, क्लिअर. हेड तुमचा इथं असेल, पहिल्या इंडेक्स, म्हणजे हेड मध्ये कोणती व्हॅल्यू असेल, हेड मध्ये 4004 असेल, कारण की हेड पहिल्या इंडेक्सलाच पॉइंट करतो. हे मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं. मग इथं काय सांगणार तुम्ही, 4004, ओके, इथं पाठवणार काय पाठवणार 4004, आणि युजरला काय एंटर करायचं, सपोज 80. ज्यावेळेस हा फंक्शन कॉल होईल, हे बघा, ज्यावेळेस हा फंक्शन कॉल होईल त्यावेळेस, हे बघा, हा फंक्शन कॉल झाला म्हणजे काय झाला, त्यावेळेस इथं 4004 आला हेड आणि 80 आला. बट इथं खाली चेक करा, मग ही लाईन चालेल, बघा, ही लाईन एक नंबर, ही लाईन चालेल. ही लाईन चालल्यानंतर काय झालं, हे बघा, हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल, ऑब्जेक्ट क्रिएट झाला म्हणजे काय झाला, ऑटोमॅटिकली एक ब्लॉक बनल की नाही, एक ब्लॉक बनल, क्लिअर. आणि त्या ब्लॉक मध्ये काय जातो बरं, एक डेटा जातो, डेटा ऑटोमॅटिकली गेला पा, डेटा कन्स्ट्रक्टर थ्रू तिथे येणारच आहे, इथं डेटा कन्स्ट्रक्टर थ्रू डेटा येणार आहे, आणि त्याच्या नेक्स्ट मध्ये नल असणार आहे. बट त्याला काहीतरी ऍड्रेस असा ऑब्झर्व कर, त्याला काहीतरी सपोज 7000 ऍड्रेस आहे. मग हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि 7000 रिटर्न करतो, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस, त्या ब्लॉकचा ऍड्रेस कशामध्ये आला, टेम्प मध्ये आला, बरोबर की नाही. बघा, हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि या ऑब्जेक्टचा ऍड्रेस कशामध्ये येतो, टेम्प मध्ये येतो. टेम्प हा व्हेरिएबल आहे त्याच टाईपचा, नोड टाईपचा, ओके, नोडचा ऑब्जेक्ट तो स्टोअर करू शकतो. मग टेम्प कोणला पॉइंट करतो, टेम्प हा या नवीन ब्लॉकला पॉइंट करतो, क्लिअर. म्हणजे टेम्प मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे, 7000 आहे, टेम्प मध्ये 7000 हा ऍड्रेस आहे. मग याचा मिनिंग काय झाला, 7000 हा ऍड्रेस आहे ना टेम्प मध्ये, मग 7000 डॉट डेटा पण टाकू शकता किंवा कन्स्ट्रक्टर थ्रू डेटा गेला. बट आता समजून घ्या, हेड, मग खालची लाईन काय चालते, हेड इक्वल टू नल आहे का. मग हेड मध्ये काय, हेड मध्ये हे बघा, हेड मध्ये 4004 आहे, क्लिअर. मेन मेथड मधून तुम्ही हेड पाठवला म्हणजे काय पाठवला असेल, 4004 पाठवलेला असेल. मी अगोदरच्या लेक्चर मध्ये इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये सांगितलं. मग हेड इक्वल टू नल आहे का, कंडिशन फॉल्स आहे, कारण की 4004 हा नल नाही, म्हणजे नल इक्वल टू नल असता तर चेक केला असता, हेड मध्ये नल असता कंडिशन ट्रू झाले असते. बट आता 4004 आहे,
म्हणजे कंडिशन फॉल्स झाली, म्हणजे इफ मध्ये तर जाणार नाही, इफ मध्ये तो जाणार नाही. मग इफ मध्ये नाही गेला तर काय होईल, इफ मध्ये नाही गेला त्याच्या खालचं कोड रन होईल की नाही. मग तुम्ही इथं बा, इथं इफ मध्ये नाही गेला तर एल्स लावा. ओके, एल्स लावा किंवा एल्स नाही लावला तरी चालतो, एल्स यूज करा, कारण की इफ मध्ये नाही गेला तर एल्स मध्ये जाईल. बट इफ मध्ये नाही गेला तर खालचा कोड चाललाच ना. जर इफ मध्ये गेला असता, इफ मध्ये गेला असता तुमचं फंक्शन इथूनच रिटर्न झाला असता, म्हणजे खालचा कोड चाललाच नसता ना, खाली काही कोड असो. म्हणजे एल्स लावायची काही गरज नाही, म्हणजे एल्स लावा किंवा नका लावू. ओके, कारण की इफ मध्ये गेला एल्स मध्ये गेला असता, बट इफ मध्ये जर गेला रिटर्न होऊन गेला असता. मग इफ मध्ये नाही जात म्हणजे ऑटोमॅटिक खाली येत असतो. ओके, मग आता याच्यानंतर खाली कोड काय राईट करायचंय बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, हा जो नोड आहे आता इन्सर्ट ऍट लास्ट करायचं ना. आता फर्स्टला थोडी नाही येणार आहे, हा इथं येणार नाही, हा नोड इथं इन्सर्ट करायचा आहे तुम्हाला, इथं शेवटला, आणि हा याला लिंक करून देणार आहे. बट तुम्ही लिंक कसं करणार हे महत्वाचं पॉईंट आहे ना, तुम्ही लिंक कसं करणार आता समजून घ्या. याच्यानंतर तुम्ही कोड का लिहिणार, याच्यानंतरून तुम्ही बघा, तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचंय, या नोड पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, या शेवटच्या नोड पर्यंत. आणि याच्या नेक्स्ट मध्ये तुम्ही जर इथं असाल, म्हणजे इथं असणार म्हणजे काय झाला, तुमचा एक व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये 1002 या नोडचा ऍड्रेस असेल की नाही, या ऍड्रेस पर्यंत यायचंय तुम्हाला, या नोड पर्यंत. आणि याच्या नेक्स्ट मध्ये बघा, याचा नेक्स्ट कोण आहे, हा नेक्स्ट मध्ये नल आहे, बरोबर की नाही, नेक्स्ट मध्ये नल आहे. याच्या नल मध्ये तुम्हाला काय डेटा स्टोअर करायचा आहे, याच्या नल मध्ये याचा ऍड्रेस स्टोअर करायचा 7000, म्हणजे हा याला ऑटोमॅटिकली लिंक होईल. बट त्याच्यासाठी तुम्हाला या नोड पर्यंत यायचंय ना. मग नोड पर्यंत कसं येतं, मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये प्रिंट फंक्शन मध्ये सांगितलं कसं ट्रॅव्हर्स करायचं. ओके, मग मी काय इथं काय लिहिणार, व्हाईल लूप एक घेतला मी सपोज. ओके, एक व्हाईल लूप घेतला, बट व्हाईल लूप काय होतो, इटरेट होतो. ओके, तुम्ही रिकर्शन, हे बघा हे प्रॉब्लेम तुम्ही रिकर्शननी पण सॉल्व्ह करू शकता, इटरेटरनी पण सॉल्व्ह करू शकता. हा कन्सेप्ट कोणता आहे, इटरेटर, इन्सर्ट ऍट लास्ट युजिंग इटरेटर मेथड. ओके, युजिंग इटरेटर तुम्ही ते रिकर्शननी पण करू शकता. मग आता मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही एक व्हेरिएबल घ्या वरती, इथं तुम्ही एक व्हेरिएबल घेतला नोड टाईपचा T1. ओके, T1 मध्ये हेड टाकला, याचा मिनिंग बघा, हेडचा ऍड्रेस तुम्हाला हरवायचा नाहीये, हेड तिथंच पॉइंट करेल, फक्त हेडचा ऍड्रेस दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये घेतला म्हणजे तो पण नोड टाईपचा आहे. क्लिअर, म्हणजे T1 मध्ये काय आला बरं, T1 मध्ये 4004 आला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 कोणला पॉइंट करतो, T1 तुमच्याकडं एक व्हेरिएबल आहे, बरोबर, T1 एक व्हेरिएबल आहे आणि तो कोणला पॉइंट करतो, तो या पहिल्या नोडला पॉइंट करतो. क्लिअर, म्हणजे T1 मध्ये काय 4004 आहे. क्लिअर, मग तुम्ही इथं काय चेक करणार, आता तुम्ही इथं तुम्हाला काय चेक काय करायचं, T1 डॉट नेक्स्ट, हे बघा T1 डॉट नेक्स्ट नॉट इक्वल टू नल आहे का, याचा मिनिंग काय झाला, हे बघा T1 मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे, नीट लक्ष द्या, T1 मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे 4004, बरोबर की नाही, 4004 डॉट नेक्स्ट कोण आहे, T1 चा नेक्स्ट कोण, हे बघा T1 मध्ये 4004 आहे. क्लिअर, 4004 आहे, त्याचा नेक्स्ट कोण, त्याचा नेक्स्ट 5008 ना, त्याचा नेक्स्ट हा 5008. मग 5008 म्हणजे तुम्ही काय करता, 5008 नॉट इक्वल टू नल चेक करता. याचा मिनिंग काय झाला, 4004 नॉट इक्वल टू नल नाही चेक करत, 4004 चा नेक्स्ट, म्हणजे याचा मिनिंग असा 5008 म्हणजे त्याच्या नेक्स्ट मध्ये, T1 च्या नेक्स्ट मध्ये नल आहे का, मग याच्यामध्ये नल आहे का चेक करा बरं, हा नल नाही, म्हणजे नल नाही का चेक करता, हा नल नाहीच ना, 5008 हा काहीतरी ऍड्रेस आहे, इथं जर नल असता कंडिशन फॉल झाले असते, पण कंडिशन ट्रू आहे पा, कारण की का तुम्ही नॉट नल चेक करता. 5008 हा, हे बघा इथं काय चेक केलता, हेड इक्वल टू नल, नल आहे का चेक केला, बट खाली काय चेक करता, नेक्स्ट नॉट नल, नल नाही का, हा तो नल नाहीच आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ऍड्रेस आहे, मग ती कंडिशन ट्रू झाली पा, ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. मग इथं काय होणार, तुम्ही हे बघा याच्यानंतर काय कोड लिहायचा, T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, याचा मिनिंग काय झाला, हे बघा T1 मध्ये काय होता 4004, कशामध्ये होता T1 मध्ये, बरोबर की नाही, T1 कोणला पॉइंट करतो 4004, बट T1 मध्ये तुम्ही काय टाकला, T1 डॉट नेक्स्ट टाकला ना, T1 डॉट नेक्स्ट म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 मध्ये काय 4004, बरोबर, 4004 चा नेक्स्ट कोण आहे 5008, आपण आताच बघितलं ना, म्हणजे तुम्ही टाकताना काय टाकला 4000
4चा नेक्स्ट म्हणजे 5008, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 मध्ये 5008 आला. 4004 होता बट आता 5008 आला. याचा मिनिंग काय झाला, हा कंट्रोल इथून निघून जाईल. हा कंट्रोल कुठे येईल, त्याच्या पुढच्या नेक्स्ट नोडला, कारण की नेक्स्ट नोडचा ऍड्रेस कोण आहे, 5008 आहे ना. म्हणजे T1 मध्ये काय, T1 मध्ये कोणत्या ब्लॉकचा ऍड्रेस आला, 5008 चा, बरोबर की नाही. मग 5008 हे बघा, ही लाईन चालली, मग इथून कंट्रोल आहे बघा, एवढंच कोड आहे याच्यामध्ये, एवढीच लाईन आहे. मग इथं काय करणार, हे बघा ही लाईन चालल्यानंतरून मग पुन्हा तुमचा कंट्रोल पुन्हा वरती येईल. ओके, व्हाईल लूप कडे येणार. हे बघा व्हाईल लूपच्या मध्ये आलता, मग इथं वरती पुन्हा येणार. मग पुन्हा तुम्ही काय चेक करणार, T1 डॉट नेक्स्ट नॉट इक्वल टू नल आहे का. याचा मिनिंग काय झाला बरं, याचा मिनिंग आहे T1 डॉट नेक्स्ट कोण आहे, आता T1 मीन्स कोण, 5008. नीट लक्ष द्या, 5008 म्हणजे 5008 डॉट नेक्स्ट म्हणजे कोण, 9002 ना. 5008 चा नेक्स्ट कोण आहे, 9002. नॉट इक्वल टू नल आहे का चेक करता, आहे का, नॉट इक्वल टू नल आहे का, नाही ना, कारण की तो काहीतरी ऍड्रेस आहे. 9002 ला चेक करता बा, 9002 नॉट इक्वल टू नल आहे का, कारण की T1 चा नेक्स्ट चेक करता की नाही, T1 चा नेक्स्ट 9002 आहे. मग 9002 हा नल नाही का, हा तो नल नाहीच आहे ना. तो नल असता तर इथं नल व्हॅल्यू असते तर फॉल झालं. नल नॉट इक्वल टू नल, नल हा नल नाही का असं चेक नाही करता तुम्ही काय चेक करता, 9002 हा नल नाही का, म्हणजे हा नल नाहीच आहे ना. मग याचा मिनिंग काय, कंडिशन ट्रू झाली. मग पुन्हा पुढची लाईन काय चालते, T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, म्हणजे T1 मध्ये तुम्ही काय करता, हे बघा याचा नेक्स्ट टाकला, 5008 चा नेक्स्ट टाकलं, म्हणजे 5008 चा नेक्स्ट कोण आहे, 9002. म्हणजे हे बघा याचा मिनिंग काय झाला, T1 मध्ये आता त्याच्या नेक्स्टची व्हॅल्यू आली, प्रत्येक नोडच्या नेक्स्टची व्हॅल्यू T मध्ये येते. म्हणजे T1 कुठं जातो, T1 पुढे जातो बा, T1 पुढे जातो बा, म्हणजे 9002. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 हा पुढे गेला लगेच. क्लिअर, T1 हा याच्या नेक्स्ट ब्लॉकला पॉइंट करा. आपल्याला T1 कुठं आणायचं आहे, T1 ला आपल्याला इथं आणायचं या नोड पर्यंत. मग 9002 आहे, मग इथून कंट्रोल तुमचा पुन्हा इथं व्हाईल लूप कडे गेला पा, इथून कंट्रोल तुमचा व्हाईल लूप कडे गेला. मग ही कंडिशन पुन्हा चालेल, T1 डॉट नेक्स्ट नॉट इक्वल टू नल आहे का, नेक्स्ट नॉट इक्वल टू नल आहे का, नाही, कारण की T1 मध्ये कोण आहे चेक करा बरं, 9002 आहे. T1 ची व्हॅल्यू काय आहे, 9002. त्याचाही नेक्स्ट कोण आहे, T1 डॉट नेक्स्ट चेक करता ना, 1002. हे समजतं. मग याच्यामध्ये नॉट इक्वल टू नल आहे चेक करा, म्हणजे 1002 ला चेक करता, 1002 हा नल नाहीये, कंडिशन ट्रू होईल पुन्हा पा. ओके, कंडिशन ट्रू होणार आहे. मग याचा मिनिंग काय झाला, T1 इक्वल टू, मग खालची मग व्हाईल लूप मध्ये येईल T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट, म्हणजे T1 मध्ये काय आला बरं, आता T1 मध्ये 1002 आला, कारण की 9000 डॉट नेक्स्ट केला तुम्ही. ओके, त्याचा नेक्स्ट आला म्हणजे 1002 आला. क्लिअर, मग 1002 वर आहे आता तुमचा कंट्रोल. कुठे आहे तुमचा कंट्रोल आता, 1000 बघा 1002 वर तुमचा कंट्रोल आहे, बरोबर की नाही. T1 आता त्याला कंट्रोल करतो. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, मग इथून पुन्हा बघा ही लाईन चालल्यानंतर पुन्हा व्हाईल लूप कडे गेले, T1 डॉट नेक्स्ट नॉट इक्वल टू नल आहे का चेक करा. T1 मध्ये कोण आहे, 1002 डॉट नेक्स्ट, त्याचा नेक्स्ट कोण आहे, नलच आहे ना, त्याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे. T1 च्या नेक्स्ट मध्ये 1002 च्या नेक्स्ट मध्ये नल आहे, बरोबर की नाही. नॉट इक्वल टू नल आहे का चेक करता तुम्ही, बरोबर की नाही. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याच्या नेक्स्ट मध्ये काय नल, म्हणजे तुम्ही कोणला चेक करता, नल ला चेक करता ऍक्च्युली. ओके, 1002 चा नाही, म्हणजे नल नॉट इक्वल टू नल आहे का, नल हा नल नाही का, कंडिशन फॉल्स आहे. नल हा नलच आहे, नल हा नल नाही का चेक करता. म्हणजे 10 हा 10 नाही का, कंडिशन काय येईल, फॉल्स येईल ना. 10 हा 10 आहे, 10 इक्वल टू 10 चेक केला, 10 इक्वल टू किंवा नल इक्वल टू, बघा नल इक्वल टू नल चेक केला असता तर कंडिशन ट्रू झाली असती, बरोबर की नाही. नल हा नल आहे का चेक केला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, कंडिशन ट्रू झाली. हे बघा हा ही लाईन ट्रू झाली, पण हे नाही चेक करत ना तुम्ही काय चेक करता, नॉट इक्वल टू नल हा नल नाही का, कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. ओके, कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय झाला, व्हाईल लूपच्या बाहेर येणार, बरोबर की नाही. व्हाईल लूपच्या तुम्ही बाहेर येणार. क्लिअर, म्हणजे बघा मी या व्हाईल लूपला इथं ब्रेक करतोय, बघा व्हाईल लूपला इथं बघा इथपर्यंत कोड आहे व्हाईल लूपचा. ओके, मग व्हाईल लूपच्या बाहेर येणार. मग बाहेर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
आता समजून घ्या, वाईल लूपचे तर बाहेर आले, बट T1 कोणाला पॉइंट करतो, अजून पण T1 मध्ये व्हॅल्यू कोणाची आहे, 1002 आहे. मग 1002 च्या नेक्स्टला व्हॅल्यू टाकायची ना, बरोबर की नाही. याच्या नेक्स्टला तुम्हाला काय टाकायचं आहे, याच्या नेक्स्टला कोणाची व्हॅल्यू टाकायची आहे, या टेमची व्हॅल्यू. टेम कोणाला पॉइंट करतो, 7000 ला, आणि 7000 ची व्हॅल्यू कोणामध्ये टाकायची आहे, या शेवटच्या इंडेक्सच्या नेक्स्टला. म्हणजे शेवटचा इंडेक्सचा ऍड्रेस कोणाकडे, T1 कडे, आणि या नवीन इंडेक्सचा ऍड्रेस कोणाकडे, टेम कडे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही इथं सिंपल असं पण करू शकता ना, T1 डॉट नेक्स्ट. ओके, T1 डॉट नेक्स्ट इक्वल टू टेम करू शकता की नाही, सिंपल. याचा मिनिंग काय झाला, 1002 चा नेक्स्ट कोण आहे, नल आहे की नाही. मग त्याच्या नेक्स्ट मध्ये तुम्ही काय टाकला, त्याच्या नेक्स्ट मध्ये तुम्ही 7000 टाकला. क्लिअर की नाही. याचा मिनिंग हे बघा, म्हणजे याचा मिनिंग असा झाला, हे बघा. मग इथं काय येणार आहे, 7000 येणार आहे, बरोबर की नाही, 7000. क्लिअर. म्हणजे हा नोड याला कनेक्ट झाला की नाही, हा नोड, हे बघा, आता हा नोड याला कनेक्ट झाला पा, शेवटी कनेक्ट झाला की नाही, इन्सर्ट ऍट लास्ट झाला की नाही तुमचं फंक्शन. हे बघा, तुमचं फंक्शन काय रन करणार आहे आता, हे बघा, तुमचं फंक्शन काय चालतो, इन्सर्ट ऍट लास्ट, फर्स्ट नाही, इन्सर्ट ऍट लास्ट. ओके, मीन्स याला कनेक्ट झाला. बट पण इथं खाली लाईन तर लिहावं लागणार ना तुम्हाला. वाईल लूपच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथं लाईन काय लिहायची, T1 डॉट नेक्स्ट, कारण की T1 हा शेवटच्या ब्लॉकला पॉइंट करत असेल, आणि त्याच्यामध्ये टेम्प टाकून द्या ना तुम्ही, आणि सिंपल इथून रिटर्न करायचं आहे तुम्हाला. इथून रिटर्न काय करायचंय बघा, मी काय सांगितलं स्टार्टिंगलाच, रिटर्न टाईप देणं कंपल्सरी आहे. मग इथून टेम्प रिटर्न करत होते की नाही, जर इफ मध्ये नाही गेला बाहेर येईल, मग इथून रिटर्न करायला त्याला काही आहे का, मग इथून रिटर्न करावंच लागणार. बट रिटर्न काय करायचंय तुम्हाला, पहा बरं, रिटर्न काय करणार इथून तुम्ही, टेम्प रिटर्न करणार का, नाही, किंवा T1 रिटर्न करणार का, नाही, कारण की T1 कुठे आहे, T1 इथं आहे, टेम कुठे आहे, इथं आहे. बट तुम्हाला नेहमी रिटर्न कोणाचं काय काय करायचा असतो, तुमच्या लिस्टचा पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस. क्लिअर. म्हणजे तुम्ही T1 ला रिटर्न नाही करू शकत, टेम्पला रिटर्न नाही करणार. तुम्ही काय करणार, तुमच्या लिस्टचा पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस म्हणजे हेड रिटर्न करणार की नाही. हेड मध्ये अजून पण, हे बघा, हेड मध्ये अजून पण 4004च आहे, फक्त तुम्ही हेडची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये टाकली होती, बट हेडची व्हॅल्यू चेंज नाही केली ना तुम्ही. हेड मध्ये काय होता, हे बघा इथं हेड मध्ये काय आहे, हेड मध्ये 4004 आहे, ती व्हॅल्यू T1 मध्ये टाकली, T1 ची व्हॅल्यू चेंज झाली. पहा, T1 ची व्हॅल्यू इथं चेंज होती, पण हेडची व्हॅल्यू चेंज होत नाही. हेडची व्हॅल्यू चेंज करायची पण नाही तुम्हाला. मग इथून तुम्ही रिटर्न काय करणार, रिटर्न सिंपल हेड, कारण की हेड नेहमी पहिल्या इंडेक्सलाच पॉइंट कराल. क्लिअर, पहिल्या नोडला. सिंपल, हा फंक्शन संपला तुमचा. ओके, फक्त याला स्टॅटिक करा, म्हणजे रन करायचंच. क्लिअर. इथं काय करा, स्टॅटिक, म्हणजे रन करायचंच का बरं, म्हणजे तुम्ही डायरेक्टली कॉल नाही केलं तरी चालतं. ओके, फक्त तुम्हाला क्लास. आता आपण प्रॅक्टिकली बघू. ओके, इन्सर्ट ऍट लास्ट प्रॅक्टिकली कसं तुम्ही करणार आहे मेथड. ओके, आता बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक मेथड लिहायचं आहे. बघा, हे अगोदरच्या बघा, अगोदर इन्सर्ट ऍट फर्स्ट, नंतर प्रिंट फंक्शन मी तुम्हाला सांगितलं. ओके, देन हा क्लास कसं क्रिएट करायचं हे अगोदरच्या लेक्चर मध्ये एकदम डिटेल सांगितलंय. ओके, आता आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला इथं काय करायचं, एक मेथड लिहायचं आहे. बघा, नोड रिटर्न टाईप असेल इन्सर्ट ऍट लास्ट, त्या मेथडचं नाव आहे, बरोबर की नाही, इन्सर्ट ऍट लास्ट मेथडचं नाव आहे. देन त्याच्यानंतरून याला काय केला, स्टॅटिक केला. स्टॅटिक काय करायचं अगोदर सांगितलं, डायरेक्टली कॉल करा. बघा, इथं ऑब्जेक्ट नाही क्रिएट करत तुम्ही, त्या मेथडमध्येच डायरेक्टली बघा, या मेथडला कॉल केला आणि त्याचा रिटर्न घेतला तुम्ही, हेड डायरेक्टली कॉल करू शकता. स्टॅटिक, कारण मेन मेथड मधून कॉल करता, आणि मेन मेथड पण तुमच्या क्लासमध्येच आहे. क्लिअर. मग याच्यानंतर तुम्ही काय करणार, स्टॅटिक केल्यानंतर याचे दोन पॅरामीटर मी तुम्हाला सांगितले, नोड, अजून दुसरं नोड हेड, आणि देन इंटिजर डेटा. क्लिअर. मग इथं चेक, मग हा फंक्शन चाललं तर काय होतं बरं, एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो. क्लिअर की नाही, ऑब्जेक्ट क्रिएट होईल. मग याच्यामध्ये काय पास करणार तुम्ही, डेटा पास करणार. क्लिअर. मग डेटा पास केल्यानंतर इथं काय, तो एक व्हेरिएबल घ्या, टेम्प नावाचं व्हेरिएबल घेतो आपण, हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. मग त्याच्यानंतर इथं काय करणार तुम्ही, याच्या खाली चेक करा. चेक काय करणार, हेड इक्वल टू हे बघा, हेड इक्वल टू नल चेक करा. असेल तर रिटर्न काय करणार, रिटर्न सिंपल टेम्प करा. क्लिअर, कारण की पहिला इंडेक्स तोच असेल. बट नसेल तर खाली या. मग याच्यानंतर तुम्ही काय करणार, T1 नावाचा एक व्हेरिएबल घेतला, बरोबर, त्याच्यामध्ये काय टाकणार आपण, हेड. हेड मध्ये नंतर व्हाईल लूप घेणार.
क्लिअर. व्हाईल लूप घेतल्यानंतरून याच्यामध्ये काय टाकणार तुम्ही T1 डॉट, इथं काय चेक करायचं T1 डॉट नेक्स्ट चेक करा, बरोबर की नॉट इक्वल टू नल आहे का, असेल तर म्हणजे ही कंडिशन ट्रू असेल तर T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट करा. ओके, T1 इक्वल टू T1 डॉट नेक्स्ट आणि बाहेर आल्यावर तुम्ही काय करता T1 डॉट नेक्स्ट मध्ये टेम टाकून देता. क्लिअर. आणि इथून रिटर्न काय करणार तुम्ही रिटर्न हेड करून टाका. क्लिअर. रिटर्न काय करा हेड करा. क्लिअर. एवढंच कोड आहे. ओके, मग याच्यानंतर इथं मेन मेथड पण तुम्ही कॉल करणार की नाही त्याला. मग इथं काय करायचं हे बघा, एकदा लिस्ट पाहून घ्या. लिस्ट तुमची अगोदर हे आपली लिस्ट ऑलरेडी आपण प्रिंट केली होती. ओके, केली होती अगोदरच्या लेक्चरला. मग इथून पुन्हा प्रिंट करा. बघा एकदा प्रिंट करून घ्या. ओरिजिनल लिस्ट बघा अशी आहे तुमची. ओके, हे बघा 100 50 40 10. ओके, देन याच्यानंतर आता या लिस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं इन्सर्ट ऍट लास्ट करायचं ना. मेथडला कॉल करा इन्सर्ट ऍट लास्ट. क्लिअर. इन्सर्ट ऍट लास्ट कॉल केल्यानंतर याच्यामध्ये काय पास करायचं तुम्हाला हेड पास करायचं, बरोबर की नाही. मग जो डेटा एंटर करायचा तो सपोज तुम्ही इथं 88 एंटर केला. मग याला काय करणार तुम्ही सिस्टीम डॉट एक काम करा याला प्रिंट करा. मग याच्यानंतर लिस्ट प्रिंट करा बा. याच्यानंतर लिस्ट कशी प्रिंट करणार तुम्ही सपोज एक मिनिट याला कॉपी झालं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. ओके, प्रिंट केल्यानं काय करा याला मी असं करतो. ओके, हे बघा आफ्टर इन्सर्ट ऍट लास्ट. हे बघा अगोदर आफ्टर इन्सर्ट ऍट फर्स्ट मेसेज दिलता बा. क्लिअर. मग ती व्हॅल्यू म्हणजे ती लिस्ट प्रिंट केली. मग त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट काय करता हे बघा प्रिंट फंक्शनला डायरेक्ट कॉल करा. का बरं प्रिंट फंक्शन पण स्टॅटिक आहे. हे बघा प्रिंट फंक्शन पण तुमच्याकडे आहे. हा प्रिंट फंक्शन आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. क्लिअर. मग याच्यामध्ये काय हा पॅरामीटर काय घेतो हेड घेतो हे तुम्हाला सांगितलंय. मग लिस्टचा हेड द्या म्हणजे लिस्टचा पहिला इंडेक्स द्या. हेड कोणला पॉइंट करतो पहिल्या इंडेक्सला. मग आता प्रिंट करा बा. आता तुम्ही याला प्रिंट करा. आता बा आउटपुट काय येतो 88 कुठे एंटर होतो बा 88 लास्टला आला बा. हे बघा तुम्ही इन्सर्ट ऍट फर्स्ट करा. बघा 88 ज्यावेळेस लास्टला आला त्याच्या अगोदर त्या लिस्ट मध्ये तुम्ही एक इन्सर्ट ऍट फर्स्ट मेथड कॉल करा. इन्सर्ट ऍट फर्स्ट. आता बा इन्सर्ट ऍट फर्स्ट कुठेही करा. हे बघा 88 च्या अगोदर तुम्ही काय केला इन्सर्ट ऍट फर्स्ट केला, बरोबर की नाही. आणि त्याच्यामध्ये काय एंटर केला सपोज तुम्ही 333 एंटर केला सपोज 33 आणि देन इन्सर्ट ऍट तुम्ही अजून इन्सर्ट ऍट फर्स्ट करा सॉरी इन्सर्ट ऍट लास्ट करा. हे बघा तुम्ही काय केलं इन्सर्ट ऍट लास्ट इथं काय करणार तुम्ही सपोज 99. याचा मिनिंग काय झाला 88 नंतर 99 आला पाहिजे आणि 333 कुठे येईल 100 च्या अगोदर. हे क्लिअर. आता तुम्ही याला रन करा. हे बघा 88 नंतर काय आला 99 कारण की बघा 88 नंतर इन्सर्ट ऍट लास्ट केला. बट 100 च्या नंतर तुम्ही इन्सर्ट ऍट फर्स्ट केला. 333 कुठे येईल एक नंबरला इन्सर्ट ऍट फर्स्ट. हे क्लिअर. 100 फर्स्ट ला होता आता फर्स्ट ला कोण झाला 33. ओके 333 सॉरी 333. ओके ओके आज आपण स्टॉप करू.